नमस्कार, मी श्वेता भालेकर. आपण पाहत आहात साम संजीवनी हा आरोग्य विशेष कार्यक्रम. आजच्या कार्यक्रमामध्ये आपण बोलणार आहोत संतुलन पंचकर्म या विषयावर. आणि आज यावर चर्चा करण्यासाठी आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत आत्मसंतुलन केंद्राच्या डॉक्टर मालविका तांबे. मॅम, कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. थँक्यू. आपल्याला सुद्धा प्रेक्षक जे हे कार्यक्रम पाहत आहेत त्यांना सुद्धा मनामध्ये कुठल्याही शंका असतील, समस्या असतील तर त्या थेट आता डॉक्टरांना विचारू शकता. त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-6684-3333. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. आजच्या चर्चेचा विषय आहे संतुलन पंचकर्म. मॅडम, सुरुवातीलाच पंचकर्म, पंच म्हणजे 5, कर्म म्हणजे क्रिया. तर ही पंचकर्म चिकित्सा म्हणजे काय आणि या चिकित्सेमध्ये नेमकं काय काय केलं जातं ते सांगाल? कसं असतं बघा की आपण आता कुठल्याही कार्यक्रमाला जातो तर व्यक्ती कोण असते बोलवणारी, तर जे मुख्य आपण होस्ट म्हणतो त्यांचं नाव लिहिलेलं असतं. पण त्याच्या बरोबरीने असंख्य लोक असतात की जे मदत करत असतात ना, कारण की कुठलाही कार्यक्रम आहे तो काही एका व्यक्तीच्या सगळ्या प्रयत्नांनी पार पडत नसतो. तसंच हे पंचकर्म जेव्हा आपण म्हणतो ना, तेव्हा 5 शब्द जरी असल्यामुळे त्याच्यातल्या 5 मुख्य क्रिया ज्या आहेत त्या जरी असल्या त्याच्यामध्ये, पण बरोबरीने आपल्याला शरीराची शुद्धी करत असताना इतक्या सगळ्या वेगवेगळ्या थेरपीज असतात की पंच नसून मला वाटतं जवळजवळ 50ला वगैरे हा आकडा जात असतो. त्यामुळे सगळ्यात पहिले तर मला मनातली सगळ्यांची शंका ही दूर करावीशी वाटते की पंचकर्म म्हणजे 5 थेरपीज मी जाऊन पटकन केल्या आणि मी बाहेर पडू शकेन लगेच ते पंचकर्म करून, अशी मनातली चुकीची समजूत जी आहे ते बिलकुल काढून टाका. दुसरं, डॉक्टर श्री बालाजी तांबे जे आहेत ते नेहमी सांगत असतात की आपण पंचकर्म जे करतो आहोत तो आपल्या 5 जे मुख्य एलिमेंट्स आहेत, आपलं शरीर काय, आपलं अख्खं ब्रह्मांड काय, तर प्रत्येक जीवित वस्तू जी आहे ती 5 एलिमेंट्सनी तयार झालेली आहे. तर हे जे पंचतत्व आपल्याकडे सांगितलेले आहेत ना सुरुवातीपासून, म्हणजे आज आपण अगदी खूप याच्याने म्हणतो की अरे आम्हाला हे जे पाण्याचं प्रदूषण आहे ते आपल्याला थांबवायला पाहिजे, आपल्याला वायूचं प्रदूषण आहे ते थांबवायला पाहिजे. पण आयुर्वेदासारख्या शास्त्राने अगदी पहिलेपासून सांगून ठेवलेलं आहे की या 5 तत्वातनंच आपण तयार झालेलो आहोत. म्हणून जे पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे ते 5 तत्व जर का कुठे बिघडलेले असले तर तुमचं स्वतःचं शरीर व्यवस्थित राहू शकतंय का? तर नाही राहू शकत आहे. म्हणूनच या 5 तत्वांची व्यवस्थितपणे काळजी घेणं ज्या उपचारामार्फत किंवा ज्या क्रियेमार्फत आपण करू शकतो त्यालाही आपण पंचकर्म असं नक्कीच म्हणू शकतो आहोत. आणि म्हणूनच पंचकर्मात सुद्धा आपण संतुलन पंचकर्म जे आहे, म्हणजे जिथे या सगळ्या गोष्टींचा विचार करून शास्त्राचं पूर्ण व्यवस्थित मार्गदर्शन घेऊन एक आजच्या काळाला चालण्यासारखी शरीरशुद्धीची प्रक्रिया जेव्हा आपण तयार केली डॉक्टर श्री गुरु बालाजी तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली, म्हणून पंचकर्म आणि तसेच संतुलन पंचकर्म हे सगळं काय आहे मला वाटतं सगळ्यांनी जाणून घेतलं तर आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला सोप्या करता येऊ शकतात. अगदी मॅडम, आपण इतक्या छान पद्धतीने पंचकर्माबद्दल सांगितलं. शरीरशुद्धी म्हणजे पंचकर्म. तर या साधारण आपण म्हणतो पंचकर्म चिकित्सा जी आहे ती नेमक्या कोणकोणत्या रोगांवर उपयुक्त ठरते त्याविषयी सांगाल? तर कसं आहे, पंचकर्म आपण जेव्हा म्हणतो आणि शरीरातल्या सगळ्या पंचतत्वांची शुद्धी होणार आहे तर प्रत्येक ऑर्गन आपण विचार केला, आता पोट आपण म्हटलं तर पोटामध्ये वेगवेगळे आपल्याला ग्लँड्स दिसतात, म्हणजे लिव्हर दिसतं, पॅनक्रियास दिसतं, वेगवेगळे आपल्या रस तयार करणाऱ्या सुद्धा छोट्या छोट्या ग्लँड्स असतात ज्या आपल्याला पचनात मदत करतात. तर या सगळ्या म्हणजे आता आपण वरतून अगदी नखशिखांत आपण ज्याला म्हणतो ना, त्या प्रत्येक अवयवामध्ये या 5 तत्वांचा आपल्याला जे प्रेझेन्स आहे तो दिसतो. त्यामुळे जेव्हा आपण शुद्धी करणारे त्या तत्वाची, तर नॅचरली कुठलंही मला सांगे कुठलंही ऑर्गन सिस्टम आहे त्याच्यावरती न काम होता राहू शकेल का? आणि म्हणूनच पंचकर्म जे आहेत खूप व्यापक कार्यक्षेत्र सांगितलेलं आहे. म्हणजे एखाद्याला सर्दी खोकला आहे तर त्याला पंचकर्माचा फायदा होईल का? तर नक्कीच होईल. एखाद्याला वंध्यत्व आहे तर त्याला पंचकर्माचा फायदा होईल का? तर नक्कीच होईल. एखाद्याला कुठला मोठा अगदी दीर्घ आजार झालेला आहे की बाबा जॉईंट्सचे पेनच होतात ते, किंवा कर्करोगा वगैरे पर्यंत काहीतरी गेलेला आहे, तर या सगळ्या गोष्टींमध्ये आपल्याला जर का पंचकर्म शास्त्रशुद्ध पद्धतीने केलं गेलं तर त्याचा आपल्याला फायदा जो आहे तो नक्की होताना दिसतो. कोणामध्ये तरी 20% दिसेल, कोणामध्ये तरी 80% दिसेल, कारण की त्याची प्रकृती असते, त्याचं वय असतं, त्याचा आजार असतो. प्रत्येकाचा लेवल जो आहे त्रासाचा तो वेगवेगळा असल्यामुळे आपल्याला त्याच्यातले परिणाम जे काही दिसतात ते थोडे वेगवेगळे दिसू शकतात. पण पंचकर्म कुठल्या गोष्टीवरती काम करू शकतो? तर मी म्हणेन की कुठल्याही आजाराबद्दल आपण विचार केला तर त्याच्यामध्ये थोडं किंवा बहुत कुठलं तरी जो आपला फायदा आहे पंचकर्माचा तो आपल्याला होताना नक्कीच दिसतो.
म्हणजे मॅडम शरीरशुद्धी ते रोगमुक्ती या संपूर्ण गोष्टीवर व्यापक जर कुठला महत्त्वाची जर चिकित्सा असेल तर ती पंचकर्म अगदी, चिकित्सा असं आपण म्हणू नक्कीच. शकतो. डॉक्टर, साधारण एक मनामध्ये प्रश्न येतो की ही पंचकर्म चिकित्सा कधी केली पाहिजे आणि साधारण याचा कालावधी काय असतो? बघा, कालावधी तर आहे तो खूप म्हणजे पेशंट ओरिएंटेड असतो, कारण की पेशंटचं वय काय आहे, त्याचा त्रास काय आहे, त्यातही तो कुठल्या लेवलपर्यंत पोहोचलेला आहे. म्हणजे कोणीतरी आता सपोज अर्थरायटिसचा पण विचार केला तर कोणाला कदाचित 2 महिन्यापूर्वीच त्रास सुरू झालेला असेल आणि कोणाचे तरी अगदी हाताची बोटं पाय सगळे वाकडी झालेली सुद्धा असू शकतात. त्यामुळे रोग कुठल्या परिस्थितीमध्ये आहे त्याचाही आपल्याला विचार करावा लागतो. त्याचबरोबर अनुवांशिकता अशी असते, त्याचाही विचार आपल्याला याच्यामध्ये करावा लागतो की कुठल्या तरी व्यक्तीला त्रास जो आहे तो पटकन झपाट्याने होतो, कुठल्या व्यक्तीला त्रास आहे तो हळूहळू होत असतो. तर या सगळ्याचा विचार करून आपल्याला पंचकर्माची कालावधी जी आहे ती ठरवावी लागू शकते. आता त्याच्यामध्ये सुद्धा आपण विचार केला तर आता संतुलन पंचकर्म जे आहे ते कमीत कमी आपल्याला 10 दिवसाचं करावं लागतं. अच्छा. आणि पेशंटला गरजेप्रमाणे ते वाढवून कधीतरी आपल्याला महिनाभर किंवा मग फॉलोअप थेरपीज असतात, त्या 2-2, 3-3 महिने कुठेतरी एखाद दिवस येणं, 2 दिवस येणं, 4 दिवस येणं, 5 दिवस येणं. तर अशा प्रकारे ही खूप इंडिव्हिज्युअलिस्टिक ॲप्रोच असलेली थेरपी आहे. म्हणजे प्रत्येकाला घेतलं आणि सेमच गोष्ट करून टाकली तर त्याचा फायदा आपल्याला होताना दिसत नाही. आपल्याकडे तसंही शास्त्रांमध्ये सांगितलेलं आहे की व्यक्ती तितक्या प्रकृती. अगदी. तर आपल्यासमोर जर का 50 लोक असतील तर 50 लोकांचंही पंचकर्म जे आहे तो खूप वेगवेगळ्या प्रकारे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला चालवावा लागतो. तर हे वेळ सुद्धा जी आहे ती कमी जास्त अशी होऊ शकते. आणि कधी करायचं तर ते मी तर म्हणेन की तुम्हाला आजार असला नसला, काही परिस्थिती असली तरी आपण आता घराची आवराआवरी करायला आपण वाट बघत असतो का की अरे घर खूप घाण होऊ दे, अगदी लोकांना म्हणू दे की अरे आता हे कसं तुमच्या घरात येणं, मला पावले ठेवायला जागा नाही, मग मी घर आवरायला घेतो. कारण की किंवा गाडीचं इंजिन पूर्णपणे बंद झालं की मगच मी सर्व्हिसिंगला गाडी नेणार, तोपर्यंत मी तिला राबवणार आहे रस्त्यावरती, असा आपण विचार करतो का? तर जसं आपण सर्व्हिसिंग आपल्या गोष्टींची सुद्धा करत राहतो तशा या शरीराची सुद्धा सर्व्हिसिंग करत राहायला पाहिजे असं आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. तर जी वस्तू आपण दिवस रात्र वापरतो आहे, 24 तास जिला आपण सोडत नाही आहे, तर त्या वस्तूला कुठेतरी मध्ये आराम, कुठेतरी तिची सर्व्हिसिंग, कुठेतरी तिची काळजी ही आपल्याला घेणं जे आहे ते नितांत आवश्यक असतं. नुसतं पेट्रोल भरून टाकलं म्हणजे तुमच्या सगळ्या आपण म्हणतो ना की तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या संपल्या असं होत नसतं. आणि त्यामुळे या सुद्धा मशीनची काळजी जी आहे ती व्यवस्थितपणे घेणं अत्यंत आवश्यक असतं. आणि त्यालाच आयुर्वेदाने पंचकर्म असं जे नाव आहे ते दिलेलं आहे. अगदी मॅडम, आपण खूप छान पद्धतीने सांगितलं. शरीरशुद्धी ही महत्त्वाची आहे आणि त्यामुळे रोग निवारण होतं. तर साधारण पंचकर्म चिकित्सेमध्ये हे रोग निवारण नेमकं कशा प्रकारे केलं जातं? आता बघा, आपण जर का शरीराचा विचार केला तर शरीरामध्ये प्रत्येक गोष्ट कशाने बनलेली असते. अगदी सायन्स बॅकग्राऊंडचा व्यक्ती नसला तरी त्याला एवढं तर शिकवलंच जातं की आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या कोशिका असतात. ठीक आहे, आता या कोशिकांचं काम करण्याची एक पद्धत असते आणि त्या पद्धतीत कुठेही चूक झाली की त्याच्यातनं वेगवेगळे रोग जे आहेत ते निर्माण होऊ लागतात. आता या कोशिकांचं काम करण्याची पद्धत आहे त्याला ढोबळपणे आपण म्हणतो चयापचय क्रिया किंवा मेटाबॉलिक जे काही चेंजेस आपल्या शरीरामध्ये होत असतात ते. तर त्यामुळे आपल्याला हे मेटाबॉलिक चेंजेस जेव्हा चुकायला लागतात आणि ते आपल्याला सुधारवायचे असतील तर पंचकर्म जाऊन शरीरामध्ये त्या मेटाबॉलिक क्रिया ज्या आहेत ते सुधारवण्यामध्ये आपल्याला मदत करत असतं. तर त्यामुळे हे आपल्या शरीरातल्या कुठल्याही चेंजेसला, कुठल्याही प्रकारचे जे काही बदल आपल्या शरीरामध्ये घडत असतील त्यांना व्यवस्थितपणे पुन्हा जागेवरती आणण्यामध्ये मदत करू शकतं. त्यामुळे खरं कोणीही केलेलं जे आहे ते चालूच शकतं आणि कुठल्याही रोगामध्ये सुद्धा आपण केलं तरी ते चालतंच. अगदी मॅडम, आयुर्वेद म्हटलं तर पथ्य पाळावी लागतात. आयुर्वेद उपचार पद्धती जर आपल्याला अंमलवायची असेल तर मग ही पंचकर्म चिकित्सा करताना सुद्धा काही पथ्य आहेत का, आणि असतील तर ती कोणती? आता बघा कसं आहे, संतुलन पंचकर्म करत असताना आपली सगळ्यात मोठी अट असते ते म्हणजे आपल्याकडे येऊन राहणं. म्हणजे आत्मसंतुलन केंद्र जे आहे तिथे पंचकर्म करताना व्यक्तीने येऊन राहिलं. आता हे 10 दिवस जे काही मी म्हणते किंवा 1 महिना म्हणते त्याच्यामध्ये व्यक्तीला घरी नाही जाता येत. म्हणजे तुम्ही आला की तुम्ही आमच्याचकडे राहत असताय, लक्षात ठेवा, आमचेच पाहुणे. तर त्यावेळेस जे काही खायला प्यायला आहे ते कोण देता हो? कोणाच्याही घरी तुम्ही राहायला गेला तर तो व्यक्तीच देतो ना. अगदी. तर तसंच सगळ्या खाण्यापिण्याची जी काळजी आहे ती आम्हीच घेत असतो. पथ्याचं खाणं कसं, कुठल्या दिवशी काय खाल्लं पाहिजे, काय नाही खाल्लं पाहिजे, या सगळ्याची काळजी आम्हीच घेतो आणि त्याच्याप्रमाणे सगळं डाएट प्लॅनिंग जे असतं ते आपल्याकडे असतं.
वा, म्हणजे सगळी धुरा ही डॉक्टरांच्या हाती सोपवलेली असते अगदी. आणि मग त्यांच्यानुसार ती 10 दिवसांची किंवा जो कालावधी असतो त्यानुसार मग आमची दिनचर्या, त्या रुग्णांची दिनचर्या सुरू ठरत राहते. असते, yes. डॉक्टर, आपल्याला एक फोन आलेला आहे. स्वाती आहेत पुण्यावरून. स्वातीजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. बोला. हॅलो. माझ्या पायानं ना व्हेरिकोज वेन झाले, तर त्यासाठी काय उपचार आहे? माझं वय आहे 47. अच्छा. हं. आता बघा, हे कसं आहे की व्हेरिकोज वेन्स जे आहे ते म्हणजे आपल्या शरीरातल्या ज्या रक्त वाहणाऱ्या आपण नसा किंवा पाईप म्हणू अगदी साध्या भाषेत म्हटलं तर त्यांची जी काही इलास्टिसिटी असते की ज्याच्याने प्रॉपरली रक्त जे आहे ते पंप करून वर जाऊ शकतं, तर त्या मसल्सची ताकद कमी पडते, तिथले जे वॉल्व्ज असतात त्याची ताकद कमी पडते आणि त्यामुळे रक्त साकळत राहतं पायामध्ये आणि मग त्या नसा ज्या आहेत रक्ताच्या त्या मोठ्या व्हायला लागतात आणि नॅचरली दुखू लागतात. म्हणजे कुठेही सूज आली तर आपल्याला दुखणार आहेच. तर त्यामुळे शरीरातल्या या सगळ्या मसल्सचं वॉल्व्सचं काम व्यवस्थित राहण्याकरता आयुर्वेदामध्ये वाताचे काही वेगवेगळे दोष सांगितलेले आहेत. ते व्यवस्थित ठेवणं जे आहे ते अत्यंत गरजेचं असतं. त्याच्याकरता म्हणून पंचकर्मातल्या वेगवेगळ्या विधी आपल्याला सांगितलेल्या आहेत, लेप सांगितलेले आहेत मदत करण्याच्या दृष्टीने. अभ्यंग जर का रेग्युलर बेसिसवरती केलं तर त्याचाही फायदा आपल्याला व्हेरिकोज वेन्ससारख्या केसेसमध्ये होताना दिसतो. तर अंगाला अभ्यंग सेसमीसारखं एखादं जे तेल आहे ते रेग्युलर बेसिसवरती खालतून वरती हलक्या हाताने रोज लावलं तरीही आपल्याकडले बरेच पेशंट सांगतात की त्यांचं दुखण्याचा जो त्रास आहे तो कमी व्हायला त्यांना मदत मिळताना दिसते. तसंच व्यायाम प्रकार जे आहे, योगासनं आहेत, त्याचीही आपल्याला नियमितपणे आपली जी दिनचर्या आहे त्याच्यामध्ये समावेश जो आहे तो नक्की करावा लागतो. आणि काही जे बंध वगैरे आजकालच्या प्रकारात आपण बघतो की पट्टी घेऊन आणि बांधले जातात, तशाच प्रकारचे काहीशी मदत जी आहे ती आयुर्वेदामध्ये सुद्धा सांगितलेली आहे आणि तशा प्रकारे आपण सुद्धा ती मदत करण्याचा प्रयत्न करतो. पण आपली जी बसण्याची पोझिशन आहे किंवा पाय लटकवून ठेवण्याची जी सवय आहे त्यामुळे सध्याच्या काळामध्ये हा त्रास जो आहे तो जास्त प्रमाणात वाढत चाललेला आहे. तर मला असं वाटतं की थोडं सुखासनात बसणं किंवा पद्मासनात बसणं, आपण कुठलंही काम करत असलो किंवा स्वयंपाक करत असलो तर निदान एक खुर्ची तरी आणून ठेवणं की ज्याच्यामध्ये आपण मांडी घालून बसू शकू भाज्या बिज्या चिरताना. या प्रकारची काळजी जी आहे ती बरोबरीने घेतली तर मला वाटतं जास्त फायदा होऊ शकेल. अगदी डॉक्टर, आपण खूप छान पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. आपण पाहतोय संतुलन पंचकर्म या विषयावर आपल्याला डॉक्टर मालविका तांबे मार्गदर्शन करत आहेत. तुम्ही आता सध्या स्क्रीनवर जे नंबर पाहत आहात, पत्ता पाहत आहात, तो लिहून घ्या आणि तुम्हाला सुद्धा पंचकर्माशी रिलेटेड काहीही प्रॉब्लेम्स असतील किंवा इतर कुठलेही उपचार घ्यायचे असतील, आरोग्य संदर्भातल्या इतर समस्या असतील तर तुम्ही अवश्य डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकता. तसंच आमच्या कार्यक्रमामध्ये थेट फोन करून सुद्धा प्रश्न विचारू शकता. मी पुन्हा एकदा तुम्हाला स्टुडिओ क्रमांक सांगते. स्टुडिओ क्रमांक आहे 02266843333. कार्यक्रमामध्ये वेळ झाला छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा सामसंजीवनी.
सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. संतुलन पंचकर्म या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत आणि आपल्यासोबत आहेत कार्ला येथल्या आत्मसंतुलन केंद्राच्या डॉक्टर मालविका तांबे. तुम्हाला कुठल्याही प्रकारचे जर प्रश्न असतील, व्याधी असतील, समस्या असतील आणि त्यावर डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्यायचं असेल तर अवश्य कार्यक्रमामध्ये तुम्ही थेट फोन करू शकता. आमचा कार्यक्रमाचा स्टुडिओ क्रमांक आहे 022-6684-3333. मॅम, आपण पंचकर्मासंदर्भात बोलत होतो, तर साधारण असं म्हटलं जातं की पंचकर्म करताना त्या रुग्णाची किंवा त्या व्यक्तीची ताकद पाहिली जाते, त्याला तो उपचार झेपेल की नाही. तर साधारण हा समज आहे का खरोखर तशी गरज असते? आता बघा कसं आहे, आजच्या आपण परिप्रेक्ष्यामध्ये जर का पाहिलं तर तुम्ही कुठे काही प्रोसिजर करायला गेला, सपोज एक मायनर सर्जरी किंवा मेजर सर्जरी तुम्ही पाहायला गेलात, तर तुमची सगळी आधी तपासणी करतात की नाही की बाबा यांना हे चालणार आहे का, काय नाही. तशाच प्रकारे इव्हन आमचे तज्ज्ञ सुद्धा जे आहेत ते पंचकर्म चालणार आहे का, कुठल्या प्रकारचं चालणार आहे, काय डोस दिला तर चालू शकेल, या सगळ्याचा विचार आधी केला जातो आणि त्यानंतरच पंचकर्म प्रोसिजर्स जे आहेत ते सुरू केले जातात. त्यामुळे मला वाटतं यात शंका जी आहे ते बिलकुल ठेवण्याची गरज नाही. काही लोकांना उगाच भीती वाटते की वमन म्हटलं की अरे खूप उलट्या होणार आहेत, विरेचन म्हटलं की खूप जुलाब होणार आहेत. ते एवढं मी तुम्हाला सांगू शकते की कार्ला येथे जेव्हा आपण संतुलन पंचकर्म करतो तर 30 जुलाब ज्या लोकांना होतात, म्हणजे 10-15 असं काही प्रत्येकाला 30 होतात असं नव्हे, पण 30 जुलाब सुद्धा झालेला व्यक्ती जो आहे तो संध्याकाळी मस्त मोठा हास्य चेहऱ्यावरती घेऊन फिरत असतो सेंटरमध्ये. म्हणजे जनरली 3 ते 4 मोशन्स नंतर आपल्याला म्हणतो ना की गादीतनं उठण्याची सुद्धा हिंमत राहत नाही. तर एवढं आपण म्हणतो की सिद्ध वेळी तो पंचकर्म जर का केलं गेलं तर संध्याकाळी तुम्हाला उलट पहिल्यापेक्षा बरंच वाटतं, खराब तर मुळीच वाटत नाही. कारण की शरीरातले चांगले तत्व बाहेर फेकले जात नसतात. शरीराची शुद्धी होत असल्यामुळे जे घाण आहे किंवा जे अशुद्धी आहे तीच बाहेर फेकली जाते, तर त्याच्यानंतर तर नॅचरली बरंच वाटणार आहे ना. अगदी. त्यामुळे भीती कुठल्याही गोष्टीची ठेवण्याची गरज नाही जर का तुम्ही तज्ज्ञांच्या अंडर हे पंचकर्म करत असलात तर. अगदी. डॉक्टर, आपल्याला एक फोन आलेला आहे उषा भावसार यांचा पुण्याहून. उषाजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो मॅडम. बोला. माझ्या भावाच्या डाव्या पायाला ना असं जो आपला वरचा भाग आहे ना, जो तळ हाताचा केवढा असतो तेवढ्या सगळ्या भागाला जखम झाली आहे 2-2.5 वर्षापासून. अच्छा. तर ती जखमच बरी होत नाही आणि सुकतही नाहीये. तर त्याच्यासाठी काय करू शकतो? काय वय आहे त्यांचं आणि डायबिटीज वगैरेचा काही त्रास आहे का? नाही, तसं काही नाहीये. युरिक ऍसिडचा त्रास आहे फक्त. आणि ते ऍडॉप्ट वगैरे असतं ना ते टेस्ट. कसली टेस्ट? सॉरी, परत सांगा. डॉपलर असतं ना, कलर डॉपलर, तर ती टेस्ट केलेली आहे. अच्छा. वय काय आहे साधारण? 59. 59. बरं. तर ते बरं होईल का आणि काय करू शकतो आपण त्याच्यावर उपचार? अच्छा. डॉक्टर निश्चितच मार्गदर्शन करते. आता कसं होतं बऱ्याचदा की आपल्या शरीरामधली जी हिलिंग कॅपॅसिटी असते ती कधीतरी कुठल्या तरी आजारामुळे म्हणा किंवा शरीरातली जे काही इम्युनिटी असते किंवा नवीन गोष्टी तयार करण्याची जी ताकद असते ती कमी पडल्यामुळे कधीतरी असे कुठल्याही कारणाने झालेले घाव जे आहेत ते बरे होत नाही. म्हणजे आमच्याकडे कार्याला बऱ्याचदा इव्हन पोस्ट सर्जरी सुद्धा डॉक्टर्सकडून आम्हाला रेफरन्सेस येतात की सर्जरी झाल्यानंतर वूंड जो आहे तो हील होत नाहीये, तर याच्याकरता काही आपल्याला उपचार मिळू शकेल का? कारण की खूप प्रमाणामध्ये अँटीबायोटिक्स देऊन झाले, सगळे व्हायटॅमिन्स मिनरल्स जे काही गरजेचे असतात ते सगळे देऊन झाले, तरी पोस्ट सर्जरी वूंड काही हील होत नाहीये. कधीतरी पस फॉर्मेशन वगैरे सुद्धा त्याच्यामध्ये झालेला असतो. तर अशा प्रकारचे सुद्धा जे जखमा आहेत त्या आपल्याकडे ट्रीटमेंट करून बऱ्या झालेल्या आहेत. म्हणजे एक तर आमच्याकडे केस होती की सिझेरियनहून ऑलरेडी बाळ 6 महिन्याचं झालं होतं, तरीही टाक्यांमधनं पस येणं काही थांबत नव्हतं. प्रत्येक असलेलं औषध त्यांनी करून झालं होतं. त्या स्वतः डॉक्टर होत्या म्हणून त्या शेवटी आल्या. त्यामुळे बाळाला घेऊन बसून पाजणं सुद्धा मला अवघड होतं आहे. आणि आपल्याकडली जी काही औषधं किंवा आयुर्वेदाने जे काही समजवलेलं आहे की धातू कशा तयार होतात शरीरामध्ये, तर त्याच्यामध्ये स्किनला मदत करणारी जी काही औषधोपचार त्यांनी सांगितलेला आहे तो सगळा केल्यामुळे साधारण 1.5 महिन्यामध्ये त्यांची ती जी जखम होती ती पूर्णपणे तो हील झाला आणि मग त्यांचा सगळा त्रास जो आहे तो बरा झाला. तर अशा प्रकारे आपल्याला बघावं लागेल की ही तुमची जखम झाली आहे त्याचं रिझन काय आहे किंवा काय प्रॉब्लेममुळे ती आत्ता हील होत नाहीये. तर मला वाटतं ताई की तुम्ही जर का प्रत्यक्ष मार्गदर्शनाकरता त्यांना यायला सांगितलं तर आपण निदान पण व्यवस्थित करू,
औषधोपचार व्यवस्थित करू तर त्यांना फायदा जो आहे तो मिळण्यामध्ये मला वाटतं की हरकत नसावी. अगदी. आपण न बघता सांगू नाही शकत एकदम की काय कितपत आपल्याला कशी मदत करता येईल, पण काही प्रमाणामध्ये मदत जी आहे ती नक्की करू शकू. तर तुम्ही त्यांना नक्की तज्ज्ञांची भेट जी आहे ती घ्यायला सांगू शकता. अगदी डॉक्टर, आपण पुन्हा वळणार आहोत संतुलन पंचकर्माकडे. डॉक्टर, जर पंचकर्म करायचं असेल तर साधारण आपण सांगितलं की कशा पद्धतीने आपल्याला करायला हवं, तर याला साधारण वयोमर्यादा आहे का? का अगदी कुठल्याही वयाची माणसं पंचकर्म करू शकतात, म्हणजे अगदी लहान मुलापासून वृद्धांपर्यंत? आता बघा, पंचकर्म जे आहे ते आपण 2 रिझननी मिनिमम करतो. ते म्हणजे आयदर आपल्याला आजार झाला असला तर तो बरा करायला, किंवा काही आजार नसला तर आपल्याला अनुवंशिकतेत काही आजार आहे तर तो आपल्याला नको असला तर, म्हणजे प्रिव्हेन्शन आणि क्युअर दोन्ही दृष्टीने. त्यामुळे या सगळ्यांनी त्याचं बदलतं. म्हणजे आता निदान 40 नंतर तरी पंचकर्म नक्कीच सुरू करावा, आजार नसला तरी. हे अत्यंत गरजेचंच आहे. पण आजार काही झाला असला तर मग त्याला वयोमर्यादा काही नसते. तज्ज्ञ जे आहेत ते तुमच्या हिशोबाने पंचकर्मातल्या कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, कशा करायच्या आहेत, हे आहे ते ठरवून ते व्यवस्थितपणे तुम्हाला मार्गदर्शन जे आहे ते करू शकतात. अगदी. डॉक्टर, आपल्याला एक फोन आलेला आहे. ज्योती मोरे आहेत नाशिकहून. ज्योतिजी, प्रश्न विचारा आपला. हा मॅडम, माझं वय 40 वर्ष आहे आणि माझी डिलिव्हरी आता 2 वर्षापूर्वी झालेली आहे. पण तेव्हापासून माझे जे आहे नस दुखतात आणि ठणकतात आणि पूर्ण हात दुखतोय, पायाच्या आणि हाताच्या. अच्छा. तर यावर काही आयुर्वेदिक उपाय मॅडम? अच्छा, आणि हे तुम्हाला पूर्ण हातात दिसतात आणि मग दुखतं का एखादा जॉईंट वगैरेच दुखतो? जॉईंटही दुखतात मॅडम. हड्डी आहेत ना, बोटांची हाडं आणि पायांची हाडं अच्छा. आणि नसा सुद्धा फुगतात मॅडम. ओके ओके. आता बघ, कसं आहे की डिलिव्हरी नंतर आपण पहिलेही बऱ्याचशा कार्यक्रमांमध्ये आपण नमूद केलेलंच आहे की वाताचा दोष जो आहे तो भरपूर प्रमाणामध्ये बदलत असतो आणि त्याच्यातनं त्रास सुद्धा उत्पन्न होत असतात. त्यामुळे डिलिव्हरी नंतर जर का व्यवस्थित काळजी नाही घेतली गेली, पाण्यामध्ये खूप काम झालं किंवा कानामध्ये आपण पोळे वगैरे घालायला सांगतो तसं नाही केलं गेलं, वातशमनाचे सगळे जे उपचार आहेत, अभ्यंग किंवा वेगवेगळे काढे वगैरे ते नाही घेतले गेले तर बऱ्याचदा स्त्रियांना अशा प्रकारचा अंगदुखीचा त्रास जो आहे तो होताना दिसतो. आता त्याच्याकरता सगळ्यात महत्त्वाचं आहे की हे सुरू झाल्या नंतर तरी किमान अंगाला तेल, अभ्यंग, सेसमी सारखं एखादं शास्त्रोक्त पद्धतीने सिद्ध केलेलं जे तेल असेल ते लगेचच लावायला सुरुवात करावी. जॉईंट्समध्ये स्पेशली प्रॉब्लेम असला तर संतुलन शांती तेलासारखं एखादं सिद्ध तेल जे आहे ते लावण्याचाही फायदा आपल्याला होताना दिसतो. त्याचबरोबरीने गरम पाणी पिणं आणि गरम पाण्याने शेकणं, म्हणजे गरम पाणी म्हणजे एकदम उकळतं पाणी त्याच्याकरता नसतं लागत, पण आपलं जे बॉडी टेम्परेचर आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त असलेलं पाणी, म्हणजे साधारण 40 डिग्री वगैरे अशा प्रकारचं पाणी जे आहे त्याच्याने आपण जर का आपले दुखणारे जे भाग आहेत शरीरातले ते शेकले तर त्याच्याने त्रास जो आहे तो कमी व्हायला मदत मिळत असते. तसंच बरोबरीने संदेशसारखं एखादा आसव किंवा प्रशांत चूर्णासारखं एखादं चूर्ण जे आहे, किंवा तुम्हाला जमत असेल तर अश्वगंधा चूर्ण वगैरे तुम्ही तुमच्या डॉक्टरकडून घेऊ शकता, तर त्याचाही आपल्याला फायदा होताना दिसतो. आहारामध्ये नाचणीची खीर वगैरे घेतली तर त्याच्यानेही सुद्धा हाडांची ताकद सुद्धा वाढायला मदत मिळते आणि त्याचबरोबरीने वाताचे सुद्धा जो प्रकोप असतो तोही कमी व्हायला मदत मिळत असते. दूध घेतलं तर तेही ऑर्गॅनिक घेतलं तर अत्यंत उत्तम, आणि त्या दुधामध्ये संतुलन शतावरी कल्पासारखं एखादं कल्प किंवा शतानंत वगैरे सारखं कल्प जे आहे ते टाकून घेतलं तर त्याचाही आपल्याला फायदा होताना दिसतो. बऱ्याचदा असे त्रास जे आहेत त्यांच्याकडे सुरुवातीला दुर्लक्ष होतं आणि मग तो त्रास जो आहे तो शरीरामध्ये म्हणजे आपण म्हणतो ना की बेस करून बसतो. तर तशा प्रकारचा कुठला काही त्रास असला तर मग मात्र बऱ्याचदा आपल्याला तिथे कार्याला राहून सुद्धा, जसं आपण पंचकर्म म्हणतो आहोत तसं कुठलं छोटी एखादी थेरपी सुद्धा जी आहे ती करायची गरज पडू शकते. बस्ती सारख्या उपचाराचा या त्रासामध्ये खूप चांगला उपयोग होताना दिसतो. तर मला तरी असं वाटतं ताई की तुम्ही वेळ न घालवता लगेचच जर का मार्गदर्शन घेतलं तर एक्झॅक्टली कुठे रूट आहे प्रॉब्लेमची, मूळ एकदा कळलं की त्याच्यावरती आपल्याला व्यवस्थित उपचार करून फायदा जो आहे तो मिळू शकतो. तर तोपर्यंत बाकी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही लगेचच करायला सुरू केलं तर थोडा तरी त्याचा फायदा जो आहे तो तुम्हाला मिळू शकेल. अगदी. मॅडम, जाता जाता पंचकर्माबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना? मी म्हणेन की आपल्याला बऱ्याचदा आपण आजार होण्याची वाट बघतो आणि आजार झाल्यानंतर मग धावपळ करतो, तर त्याच्या जागी कुठेतरी आजार होऊ नये किंवा कमी प्रमाणात व्हावे किंवा वय थोडंसं जास्त झाल्यावरती आजार व्हायला पाहिजे
याचा जर आपण प्रयत्न जर का मनात करायचा ठरवला असला तर अगदी. एक्सरसाइजेस, डाएट ह्याच्याबरोबर कुठेतरी वर्ष 2 वर्षात 5 वर्षात पंचकर्म करता वेळ काढली जर का प्रत्येकाने, अगदी. तर आपलं आयुष्य जे आहे ते थोडंसं सुखकर नक्की होऊ शकेल. अगदी आणि आपल्या शरीराचं संतुलन जे आहे ते नक्की. टिकून राहील. Yes. मॅडम, आपण वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला खूप छान पद्धतीने माहिती सोप्या भाषेमध्ये आणि अगदी सरळपणे समजावून सांगितले, त्याबद्दल आपले मनापासून आभार. मलाही आनंद इथे आल्याचा. निश्चितच. सामसंजीवनी या कार्यक्रमामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा साम टीव्ही. नमस्कार.